अग्निपंख फाउंडेशनचं सायकल स्वारीचं प्रेरणा सायकल स्वारीचं मी स्वागत करतो आणि ते माझ्या घरापर्यंत आले आणि त्यांनी माझ्या मुलीचा पण भारी असा सत्कार कार्यक्रम केला आणि मी सुद्धा त्यांचे स्वागत केले। आणि मी प्रत्येक आईवडिलांना देवाला प्रार्थना करतो, प्रत्येक आईवडिलांना अशी नाव लौकिक कमवणारी कन्या मुलगी जन्माला आली पाहिजे असं मी रोज परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि असं मुलींनी आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावा अशी माझी पण मनापासून इच्छा आहे। आणि खूप संकटामधून आम्ही गरीब कुटुंबात असून सुद्धा अमेरिकेपर्यंत तिला पोहोचवलं आणि तिने सुद्धा आमचं नाव लौकिक चांगलं कमावलं। याच्याबद्दल मी तिचे सुद्धा स्वागत करतो। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित अशी अग्निपंखची 13वी सायकलवारी प्रेरणावारी या ठिकाणी आज गुंडेगाव राजाराम भापकर ज्येष्ठ समाजसेवक, खरं तर त्यांनी रस्त्याचं खूप चांगल्या प्रकारे असं काम केलं। दुर्मिळ भागामध्ये त्यांनी रस्ता बनवला, त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात आला सकाळी। त्यानंतर या ठिकाणी श्रद्धा पवार कोरेगाव या ठिकाणी तिच्या घरी प्रेरणावारी आली। खरं तर एकदम ग्रामीण भागातून आणि एवढ्या डोंगराळ भागामधून श्रद्धाच्या आई वडिलांनी तिला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि पुढील शिक्षणासाठी ती शिकागो या ठिकाणी जाऊन आज इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या डिपार्टमेंटमध्ये ते वरिष्ठ अभियंता आहे शिकागो या ठिकाणी। खरं तर खूप सुंदर अशा प्रकारचं त्यांनी मुलीला शिक्षण दिलं आणि एक संदेश दिला समाजाला की मुलींना शिकवा आणि मुलींना पुढील शिक्षण द्या। उच्च शिक्षण देऊन तिने नवीन मुलांना किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या अशा प्रकारचा संदेश दिला आहे। अग्निपंख फाउंडेशन आज याच धर्तीवर काम करत आहे की जे समाजसेवक ज्या ठिकाणी खेळाडू असतील किंवा उत्तम असे विद्यार्थी असतील, सैनिक असतील, यांना या ठिकाणी मेन टार्गेट करून या मुलांना चांगल्या अशा प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन करत आहे, त्यांना प्रोत्साहन देत आहे। आणि या प्रेरणेमुळे आज असे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडत आहेत। खूप खूप खरं तर आई वडिलांचे श्रद्धा पवार आणि त्यांचे संजय पवार असतील, नंदाबाई असन, आई असन, खरं तर यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा संदेश सर्व समाजाला दिला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।